गेलं ना तर ह्यो माझा पहिलाच ब्लॉग असतो ज्याच्यात गाडी नाही, आपली प्लेन आहे आपल्यासोबत. तर आता आपण परशुराम भूमीवर उतारलो. तू घाबरत नाही मसनीला? प्यार से नहीं तो जबरदस्ती ना. दिसतात बघ असे एक थंबनेल साठी. तर आता मी असं पनवेलला सगळं काम सरायला आणि आता आपली गावात जाऊची तयारी. पण आज रिटर्न मारतो. रिटर्न त्या दिवशी मी रिटर्न मारलेलं आहे. सध्या एवढी वाट लागलेली, एवढी गर्दी होती. बघू आज पण ती गर्दी बघू भेटता काय. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि व्हिडिओ पूर्ण बघा. धमाक झाला भाई तुमचं उपाशी पण हा. तर हे बघा आम्ही सध्या होय ट्रॅकवर या साईडला. नमस्कार मित्रांनो, आता पनवेल स्टेशनला आहे. तिकीट वगैरे आपला काढून झालेला आणि आपली गाडी हा 7:30 वाजता 5:30 वाजले. विचार करा की तो टाइमपास करूचो आता विचार करा. हे बघा मी इकडे इलेलं आहे असंच वरती रॅम्पवर. हे नवीन बांधला हल्लीच. आणि हे बघा मस्त वाटतं. चल एवढं दिसणार नाही. इकडे कदाचित हायवे किंवा ब्रिज बनवतात. डोंगर दिसता काय? स्वतःच्या डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघू अजून भारी वाटतं. तर मित्रांनो बघू गेलं ना तर ह्यो माझा पहिलाच ब्लॉग असतो ज्याच्यात गाडी नाही, आपली प्लेन आहे आपल्यासोबत. आपण ह्यो जो प्रवास करतलो तो ट्रेनने करतलो. आता मांडवी गाडीचो आपण वेट करतो. मांडवी गाडीनं आपण CST जातलो आणि तीच गाडी परत कोकण कन्या बनून रिटर्न येतली गावात. कोण म्हणजे बरेच जण तसे रिटर्नच मारतात गावात कोकणात जायचं असलं तर. पण अजून बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नाही की रिटर्न वगैरे मारतात. कदाचित माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचा थोडी आयडिया मिळाल कसा काय असतात. आता ही जी मांडवी गाडी आहे ना ती आपल्या कोकणातनं मुंबई घेतात CST. तर तीच गाडी पुन्हा रिटर्न 11 वाजता CST वरून सुटता गावात जाऊ आणि ती कोकण कन्या बनवून सुटता. गाडी तीच असता, डबे तेच असते. तर रिटर्न कशी मारायची? जेव्हा गावाकडनं मुंबईत जाताना गाडी तेव्हा तिथं शेवटचं डबो म्हणजे शेवटचे जे 2 डबे असतात ना तिथं जायचा म्हणजे जनरल डब्यात आणि तिथं चढायचा. आणि कोण ठाण्यात उतरणारी लोकं असतली दादरला किंवा पनवेलला पण थोडी उतरतली. पनवेलवरनं रिटर्न मारलाय तर चांगलीच गोष्ट आहे की इथं रिटर्न मारणारे थोडे कमी असतात. पण जास्त ते तुमका ठाण्यात तर सगळेच असतात रिटर्न मारणारे. जो तो येऊन ठाण्यात रिटर्न मारता. तर मग त्यांच्याकडनं जागा आपण बुक करून घ्यायची, बसायचा आणि नंतर मग डायरेक्ट कोकणात जायचं. नाहीतर जर तुम्ही जर असे डायरेक्ट कोकण कन्यात बसाक गेला आहे रिटर्न मारू तर आधीच भरण येत असतात. कारण त्या दिवशी तर मी बहिणीबरोबर गेलो आहे तर बेकार. म्हणजे ठाण्यात जी उतरणारी लोकं होती फक्त 4 लोकं उतरली असतली मोजून. बाकी सगळ्यांना त्यात चिरडून ठेवले दरवाजाकडे. आणि जे चढणारी लोकं होती ते घबाघब चढल्यावर. आमच्या समोरची तर बाई तर एकदम अशी आडवी पडली आणि त्याच्यावरनं लोक येतात आतमध्ये. विचार करा. तसे बघू गेले तर काही लोक असतात ते असतात जनावरासारखे जरा. प्रवास करताना आपलं फक्त विचार करतात, दुसऱ्यांचा विचार नसतात त्यांना. आपल्या जागा गावली, आपला टेकला काय झाला. तुम्ही पण काळजी घ्या. असं विचार करू नको किंवा असा काय करू नको. दुसऱ्यांका पण काय म्हणतात तो प्रवासाचा आनंद घेऊन द्यायचो, आपण पण घ्यायचो. सुखरूप आपल्या घरी पोचायचा. तर आपल्यामुळे दुसरा एक त्रास नाही राहायचा. तर मी कसं दिसतंय मग बघू ट्रेनमध्ये आपल्या काय काय कॅप्चर करू भेटता, कसा काय असताना. तर तसा बघू गेला ना तुमका सांगलेलं आहे खूप काय काय ट्रेनमध्ये प्रवास कसं असता तो दाखवतलं आणि काहीतरी खूप काय काय चांगलं असतं. पण काल विषय असं झालो की आधीच तब्येत डाऊन होती. तसं ट्रेनमध्ये चढलं आहे काम करून म्हणजे उपाशी पण होत आहे.
ट्रेन चाललंय त्या व्हिडिओ शूट करू गावाक नाही, कारण की गेल्या गेल्या थैसर मी जे बसले ना त्याच्या बाजूचा पोरग्या होता, त्याची भांडणं झाली जाम, आणि ती कदाचित रत्नागिरीपर्यंत भांडाच होती. त्याच्यात जर मी व्हिडिओ काढून माझ्या ब्लॉगसाठी शूट केलं असतं तर माझ्यावर बांड मारले नाही असते, म्हणून म्हटलं असं नाही. आणि त्याच्यात असं झालं की माका ताप पण इलो, बॅटरी पण लो होती, त्या काय म्हणतात तो ह्याच्या चार्जराक पण चार्जिंग होईना ट्रेनमध्ये. तर आता आपण परशुराम भूमीवर उतारलो. 9:30 गेलंय मी घराकडे, हय पोचलंय. तशी गर्दी नाही होती कोकण कन्यामध्ये, जशी मी सांगितलेलं आहे ना बहिणीक सोडून जाते तेव्हा गर्दी होती, तशी तर नाही होती, ठीक होती, पण होती गर्दी कंटाळा येईल येईपर्यंत. तर कोकण कन्यान रिटर्न मारूचा म्हणजे विषय होत जाता की खूप टाईम तुमका देऊचो लागता. 7:30 किंवा 8 वाजता म्हणा ठाण्यातनं रिटर्न मारवाया, 11 वाजेपर्यंत ट्रेन सुटाची वाट बघवाई, आणि सकाळी तुम्ही सकाळच्या इर्डीक पोचतालाय. खूप खूप पेशन्स ठेवचं लागता. पण एक चांगला आहे की जागा भेटान जाता, कधी कधी भेटता कधी कधी नाही भेटणार. दिवाळीच्या टायमाक तर जास्त जण उभ्यानी जिले असतले, रिटर्न मारून पण उभ्यानी इले, विचार करा. असो तर आपण 9:30 घराकडे इलो, आणि सगळ्यात इल्या आपल्याक पहिला दर्शन झाला. थांबा तुमका दाखवते, बघू शकताय, असं दिसणार नाही. हे बघा हो भैया, कोण कोण दिसतंय बघ, ओळखते का? त्याचं नाव काय ठेवलाय? तू घाबरत नाही मसनीला? आपलं फॅमिली मेंबर उडी मारलो मग आता. एक असं जो फोटो काढेल त्याचं नाव काय ठेवलं? भूमी. तर मित्रांनो सगळ्यात पहिला इल्या दर्शन झाला तर म्हणजे भूमीचा. इला एंट्री केलाय, माका बघून म्हणजे गाडीचा आवाज ऐकून जी उडी मारलाय डायरेक्ट. काय कस्टमर अगे क्लस्टर्ड कस्टमर काही नाही हाडलं, काकीन क्लस्टर्ड बनला, क्लस्टर्ड, आणि आई त्याका कस्टमर म्हणता. अरे वा, अगे पण सफरचंद मला दाढेत जातली. हो टेस्ट हा, क्लस्टर्डची टेस्ट हा. आई कस्टमर म्हणता त्याका. ये ओळखाक नाही माका, ये ये लांब लांब राहायचा तिकू ये हे चक्रम पात्र, या हे अवली पात्र आपल्याकडला खाते. थांब, गौरीच्या पोटात बाबू होत वाटतं म्हणून ती अशी करते. या या प्यार से नाही तो जबरदस्ती ना. हा तुला माहिती आहे ना मी शिस्तीत उचलतो की नाही तुला. हे बा हा आता कसं, हे आमचा लाडक्या पिकला पिकला कुसक्या पुसक्या नाही, कुसक्या नाही तू पेटलंय कसा, कदाचित कॅमेरा पुसा माझा. चप शटअप. हा पकडलं मी तुला. तर 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 सांग बाबू, मी मुंबईत होते तेव्हा काय केलंय तू इतके दिवस पराक्रम? तेव्हा पण व्हिडिओ कॉल करी किंवा फोन करी ना, माझा आवाज ऐकलाय ना, काय तर फोनच्या भोवती गोल गोल फिरणं, आवाज शोधित राहणं. आणि आता कुसकेगिरी चालू आहे तर त्याच्या पोटात बाबू होत, त्यामुळे मूड स्विंग्स वुमन. या आता ह्याच चालू असताला.
झाला टिकू चल ये आता घराकडे जायचं. आधी लहान होतो तेव्हा बरोबर बॉल वाटायचो. काय लायला नाही यांच्यानी काय माहिती नाही. बघून येऊया खै ना वाटा त्यांका त्या बाहेरून वाटा फटके काढून बाहेरून वाटा बघ दिसता वाट खै ना तरी पुला असत ही हैसर ही बघ आणि इकडे जात कडे पुलावत जाऊया. हौशीन बघूक नाही अजून आधी जाते खैर मोडत ना आज पण बरं आहे आता सूर्यफुलाची छोटी बहीण बघू शकताय मस्त दिसता. लेग एक थंबनेल साठी तू पाहता पाहता लोचनी माशाक जाताय का हो. तू काय आता ओपन करून दिलंय ना गुगल पे. आता काय स्टॉप झाला काय केलं. स्टॉप मनीचा स्टॉप अगे मनी इज स्टॉप चेक युअर बॅलन्स टॅप. आता टॅप स्टॉप नाही टॅप टॅप म्हणजे टच करा. बरोबर आहे ना आले ना बरोबर. अर्धे टाक त्याच्यातले मला ऐका ह्याचा विचारलंय मी नाव कणेरी कंकर. इट्स ओके कोणी मेसेज केलं इट्स ओके म्हणा. पोचला का घरी. आपण पोचून अरे इकडेच बसली तू. बुरसा खायचा झारा गावला ना टिकू चल रस्त्यावर फिरा नाही चल. त्याका फुटुरे हाडूचे होते फुटुरे पण विसरले मी. फुटुरे म्हणजे कॅट फूड ता गौरी त्याका फुटुरे नाव ठेवलंय ना. पण खरंच मित्रांनो एक अशी रिलीफ वाटतं इथं येऊन गावा घेऊन. समजलो असतो लोक कोकण कन्याचा प्रवास कसो काय रिटर्न कशी मारुती असता ट्रेन ती. आपल्याक फक्त जागा अडवची काय करून त्याच्यासाठी सगळी मगजमारी म्हणा शकता. आज पण तसे 2-3 जण होते ना ठाण्यात चढले. ठाण्यापासून ते कदाचित रत्नागिरी नाही तो वैभववाडीपर्यंत उभेच होते. रत्नागिरीपर्यंत होते. रत्नागिरीनंतर जरा खाली झाली गाडी. माझा तसा म्हणाक गेलाय तो फावलेला कारण की का कोणता ताई होता ना असला भांडखोर होता ना येत नाही कोणत्या. ते बिचारे दोघं उभे होते समोर त्यांच्यानी विचारूक पण येऊक नाही. असं बघूक गेलं तर 4 जण ॲडजस्ट होतात. आम्ही 3घच बसलेलो. तसं अंगमास जाम दुखता. काल ताप पण इल्लो आणि त्याच्यानंतर 3-4 वाजता अशी झोप लागली ना त्या बॅगेक मिठी मारूनच झोपलेल्या. नंतर जेव्हा उठलंय ना तेव्हा पाठच सरळ होईना होती. जाम दुखा होती. असं आपल्याकडे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट हा जी तुमका दाखवू शकते म्हणजे आपलं व्हाळ. चला तर मग जाऊया व्हाळावर जायचं म्हटलं सोमतो तयार. चल ये जाऊया. बघू शकता हे आपलं घर आणि हा अंगण आहे त्याच्यासमोरच पोपळीचे बाग आहे. दोन्ही साईडने असे पोपळीचे बाग आहेत. मधनही सुंदर अशी वाट. या दिसता काय माहिती आहे. मी बॅक कॅमेऱ्यान करते त्यामुळे कसं शूट होतं मला माहिती नाही. वाईड अँगल नाही आहे आपल्याकडे. ए माझ्या पुढे जायचं नाही. बघा बघू शकताय अशाच 3-4 पावलाच्या अंतरावर आपल्या खळ्यासमोर व्हाळा. चल मग ती ये आंघोळ करूया. मित्रांनो ह्या साईड एक आपली बाय म्हणजे विहीर. अरे बघा हे आपलं व्हाळ म्हणजे ज्याका मराठी शुद्ध भाषेत ओहोळ बोलतात. तो आमचं ओहोळ. काय याच्यात काय जास्त पाणी नाही फक्त एवढं पाणी असतं.
मोती पाणी बिया ना मोती आहे माहिती आहे एकदा बुचका आलेला आहे तुझा ये बघा मोती ते आमचं वाईट म्हातारो झालेलो दिसतं मग कसं वाटलं सांगा कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण आता बघूया मोती दादा काय म्हणतात मोती अडे बघ न्यायला कॅमेरा चालू आहे कॅमेरात बघ ना मग तुझं काय म्हणणं कसं वाटतं तुका वळ हा नाही तर त्याची फाटता पाणी बघून बघूच या एकदम घट्ट केला ना अंग तो शानो हा डेंबीचा या आता थोडं शांत झालो आधी ना एकदम म्हणजे इतकी पराक्रम करी ना ते दिवस मार खाल्ल्याशिवाय जाय नाही चल 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 मायदा श्री गणेश जय गणेशा तू हे असं काय येता काय चालक कोंब्याची यार कोणी गौरी केळ्याचं गडू नाही मी काय नाही करू मजबूदा आमची म्हातारी मांजर आमच्या घराकडचं सगळ्यात वयस्कर मॅव मॅव नाही मी तुका म्हातारा म्हटलं मी तुका वयस्कर म्हटलं चावताला बघायला हा दात काय लागायचे नाही चाव कुठं एक नंबरचा नानेटो मस्त दिसतात त्याच्यावर कलर दिसतात बघ असे बाबा हया टाकला तो ए चाव कुठे तुका सोडायचंय हा चावत तो विचारी नसता ए बोके अरे मेल्या बाहेर मोकळा खया त्याच्यात परत जायतच येत फिरान चला तर मग भेटूया आणि तसं ह्यो व्लॉग हा ना तो जरा लेटच झालेलो हा माहिती आहे कारण की जरा आपण मुंबईत तर मग टाइम नाही भेटत तसं म्हणजे शूट करूक म्हणा आणि 4 दिवस पाऊस पण होतो मग नाही म्हणजे पावसात नाही ना करू शकत आपला वॉटरप्रूफ काय नाही होत्याचा नव्हतं होऊन जाईल त्यामुळे आपण काय व्हिडिओ पण बनवून नाही आता त्याचा म्हणजे गेल्या शनिवारी टाकलेला वाटतं व्हिडिओ त्याच्यानंतरचा व्हिडिओ ह्योच असतो चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये ह्यो व्लॉग आवडलो लाईक शेअर सबस्क्राईब आणि पूर्ण बघा व्हिडिओ मजा असतली नसली मजा तरी तुम्ही करा मजा अशी आनंदान बघा मजा घेऊन बघा तुमका मजा येतली चला मग भेटूया